महाराष्ट्रातील तथा देशातील साखर उद्योगाला ऊर्जित अवस्था यावी, ऊस उत्पादकांना चांगला फायदा व्हावा, ह्यासाठी आज पदवीधर मित्र माणिक पाटील चोयेकर कालपासून अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मूळ गावी चोये तालुका करवीर या गावामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. अन्नत्याग करून आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण त्यांची भेट घेतलेली आहे. नेमकं कशा पद्धतीची तुमची आता आज दुसरा दिवस आहे आणि वाटचाल असणार आहे आणि महाराष्ट्रातून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद देखील या आंदोलनाला आहे हे आपण माणिक पाटील चोयेकर साहेबांना त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अतिशय क्लिष्ट आणि संघर्षमय हे आंदोलन आहे. या ठिकाणी काही शेतकरी देखील आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय आता सध्या आपण चोये या गावामध्ये आहोत. आंदोलनस्थळी माणिक पाटील चोयेकर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज त्यांचा दुसरा दिवस आहे. सर, कशा पद्धतीचं आंदोलनाची कालच्या दिवसापासूनची सुरुवात आहे आणि पुढचं ध्येय धोरण तुमचं कशा पद्धतीचं असणार आहे? नमस्कार. ऊस आणि ऊस कांदणारी हा भारतातील एक सगळ्यात मोठा कृषी उद्योग आहे. तर आपण गेली अनेक वर्ष बघतोय की गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादक, शेतकरी संघटना आणि त्यांचा नित्याचा संघर्ष साखर कारखान्यावर असतो. कारण याचं कारण पण तसंच आहे की सध्या जो गेली अनेक वर्ष जो FRPसाठी दर मिळतो ऊस उत्पादकांना तो अतिशय कमी आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी भागत नाहीत आणि त्यातून जे प्रॉफिटचं प्रमाण आहे ते नगण्यच आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ऊस उत्पादकांची मागणी आहे आणि त्याला सर्व शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे. आणि काय होतं आहे, मग FRP जाहीर केला जातो आहे तो शेतकऱ्यांना मान्य नसतो आणि गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू होण्याच्या अगदी तोंडावर आंदोलनं चालू होतात. बऱ्याच काही लोकांना शेतकऱ्यांना इच्छा असते की आपल्याला ऊस लवकर जावा, परंतु काय होतं आहे या आंदोलनामुळं संघर्ष चालू होते. अगदी हातघाईवर येते, ट्रॅक्टरची हवा सोडली जाते आणि अशा पद्धतीनं साधारण 1 महिना तर हंगाम पुढं जातो आणि हा हंगाम पुढं गेल्यामुळं काय होतं आहे, त्या ऊसाचा उतारा कमी होते, शेतकऱ्यांना तो ऊस पोसावा लागतं आणि हे सगळं काही प्रमाणात जरी FRP वाढवून दिला तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं आज जे शेतकरी मागतं ते खरं आहे, बाबा आम्हाला FRP मिळालं पाहिजे. हे करताना साखर कारखान्यांची पण परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांना सक्षम केलं पाहिजे. कारण आता बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या की त्यातून जो मुख्य प्रॉडक्ट काय तो साखर आहे, साखर कारखान्याचं, आणि त्याला जो भाव केंद्र शासन देतं आहे, निर्धारित भाव आहे तो 31 रुपये आहे. म्हणजे गेली अनेक वर्ष तो भाव आहे आणि तो परवडणारा नाही आणि त्या दरानं आम्हाला साखर देऊन गेली अनेक वर्ष गव्हर्मेंट खाणाऱ्यांचाच विचार करत आले आणि ते खाणाऱ्यांचं प्रमाण किती आहे आणि इतर प्रमाण किती आहे हे त्यांनी तपासलं नाही. कारण फार पूर्वीच्या काळात दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण 30% वर होतं, पण आज ते 11.28% आहे. आणि आज पाहिले आपण तर साखर मेन आहे ती साखर 70% साखर हॉटेलवाले, शीतपेयवाले, मिठाईवाले यांच्यासाठी जाते. 30% साखर जीवनावश्यकसाठी, त्यातले सुद्धा आता जीवनावश्यक लोकांच्या मध्ये सुद्धा 11.28% दारिद्र्य रेषेखाली आहेत. मी ज्यांना थोडंसं ते साखरेचा दर जर वाढला तर झळ बसणार आहे. या पुढचा जो 28% घटक आहे त्याला काही आणि केंद्र सरकार काय करते, सरसकट सगळ्यांनाच एक दरानं साखर देते. तर हे बंद व्हावं आणि साखरेचा MSP आहे जो आता 31 रुपये आहे तो वाढवून द्यावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. तो 20 रुपयानं वाढवून दिला तर आमच्या ज्या मागणीबरोबर आमची मागणी आज अशी आहे, 3650 जो FRP गव्हर्नमेंटनं जाहीर केला आहे तो आम्हाला 4500 पाहिजे आणि तो योग्य आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे ती योग्य आहे. कारण त्या आत्ताच्या FRPमध्ये फारसं काही राहत नाही. अगदी त्या ह्याच्यातच मजदुरीतच तो पैसा खर्च होतो. खताच्या किमती वाढलेल्या आहेत, रोज कामगारांचे पगार वाढले आहेत, त्यामुळे ते परवडत नाही. जर तो 4500 जर दर झाला तर निश्चितपणे हा संपूर्ण भारतातला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि त्या अनुषंगाने तो दर देण्यासाठी साखर कारखाने सक्षम झाले पाहिजेत. म्हणून आम्ही 20 रुपये FRP 20 रुपये MSPमध्ये दर वाढवून मागतोय. याबरोबर काही अनुषंगिक मागण्या आहेत. को जनरेशनचा विषय, को जनरेशन सुरू केलं कारखान्याने त्यावेळी त्यांनी 6 रुपये 75 पैसे दर प्रति युनिट दिला होता
परंतु आता 2-3 रुपयानं तो कमी केलेला आहे. त्यामुळे तो कोजनरेशनचा उद्योग परवडत नाही. ते आता म्हणजे अगदी पांढरा हत्ती झाल्यासारखं झाले, कारण ते आता बऱ्याच कारखाने आता बिदरीने वगैरे कोजनरेशन सध्या थांबवलेलं आहे. एवढा चांगला कारखाना करत तोही आता कर्जाच्या खाईत आता मी आता संचालक साहेब या ठिकाणी आहेत उपस्थित. त्यांना विचारलं आज काय परिस्थिती, जो कारखाना कर्जमुक्त झाला होता आज काय अवस्था आहे, तर आज त्यांनी सांगितलं 200 कोटी रुपयाचं कर्ज आहे. म्हणजे आज जे चांगले कारखाने चाललेत त्यांचा हे केंद्र सरकारचं किंवा राज्य शासनाचं प्रॉपर नियोजन नसल्यामुळे हा धंदा अडचणीत यायला लागलेला आहे. तर हे नियोजन गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. आता निर्यात बंदीचं आहे. आता 150 लाख टन एक्सेस साखर आपण बनवते, म्हणजे जी भारतात लागते त्याच्या ती जास्त होते. ती आपण जर तुम्ही निर्यात बंदी जर केली तर ते ठेवायची कुठं? ते काही दिवस ठराविक नाशवंत माल आहे, तो खराब होऊन जातो. तर ती निर्यात बंदी कायमची उठवावी. अगदी कधी आणीबाणीची परिस्थिती असेल त्याच वेळा ती निर्यात बंदी करावी, म्हणजे जर टंचाई असेल. आणि इतर वेळा ती निर्यात बंदी काही ठेवायची गरज नाही. त्यामुळे ती निर्यात बंदी उठवावी. साखरेला जे आपण एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो, त्यालाही अनुदान द्यावं गव्हर्नमेंटनं. पूर्वी मिळत होतं ते अनुदान, ते बंद केलेलं आहे. ते 3,000पर्यंत अनुदान द्यावं. इथेनॉलचा विषय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी परवा जाहीर केले की आम्ही आता 100% वापरात इथेनॉल आणू इंधनासाठी. परंतु आता ती घोषणा केली तर ती कधी अंमलबजावणी होणार ते माहीत नाही. काल 2 दिवसापूर्वी अमित शहा साहेब आलेले, ते कारखान्याला ऊर्जित अवस्था येण्यासाठी काही त्यांच्याकडे आहेत म्हटले योजना. कारण त्या योजना आहे त्या 20%च्या आतले आहेत. हो, मेन आमचा प्रॉडक्ट आहे तो साखर आहे, जो 80% त्यातून साखर कारखानदारांना त्यातून महत्त्वाचं उत्पन्न मिळते. त्या त्या ह्याच्यावर तर आपण कॉन्सन्ट्रेट पहिला केलं पाहिजे. त्याचा तो जो दर आहे सरकार कारखाना मर्यादित ठेवलेला आहे 31 रुपये, तो त्यांनी वाढवून 20 रुपये वाढवा अशी आमची मागणी आहे. आणि या अनुषंगानंच आज दरवर्षीचा संघर्ष कमी व्हावा शेतकरी कारखानदार यांच्यातला, म्हणून कुठं समन्वय म्हणून मी थोडासा पुढाकार घेतलेला आहे. आणि त्याला अतिशय चांगलं यश मला मिळत आहे. तर यासाठी मी 6 महिने काम करतोय. शेतकरी सभासदांच्यावर बोलतोय, कारखानदारांच्यावर बोलतोय, लोकप्रतिनिधींच्यावर बोलतोय. ते सगळ्यांना एकत्रित करायचा आमचा हा प्रयत्न आहे. बऱ्याच अंशी आम्ही आता त्यात सक्सेस झालो आहे असं आम्हाला वाटतंय. म्हणून मायबाप सरकारनं हा आमचा काही एल्गार वगैरे काही नाही आहे. आमची विनंती आहे सरकारला, एक धोरणात्मक दृष्ट्या याकडे बघा, थोडा वेळ द्यावा सरकारनं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एक कर्तव्यगार मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कोल्हापूरसारख्या ठिकाणी म्हणजे 5-6 जिल्ह्यांचं सर्किट बेंचसाठी मोठे त्यांचे परिश्रम आहेत, त्यामुळे मिळाला आणि लोकांची सोय झाली. तसंच या प्रश्नाकडे त्यांनी बघावं. आणि हा प्रश्न मी आता अधिवेशन चालू आहे विधिमंडळात, आमच्या साखर कारखाना असले किंवा जे साखर ऊस उत्पादकांचे प्रतिनिधी आहेत ते म्हणजे ज्यांचे साखर ते प्रतिनिधित्व करतात, त्यांनी हा विषय विधिमंडळात दोन्ही सभागृहात मांडावा, ताकदीने मांडावा, मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करावं आणि एक व्यापक बैठक घ्यावी या अधिवेशन काळातच, या आठवड्याभरातच. कारखानदारांना घ्या, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना घ्या, लोकप्रतिनिधींना घ्या आणि असे सर्वपक्षीय म्हणजे कुठल्या पक्षाचं हे नाही आहे विषय. महाविकास आघाडीचे पण यात कारखाने आहेत सगळ्यांचे आणि महायुतीचे पण कारखाने आहेत. त्यामुळे हा काही भेदभाव नाही, सगळेच लोक अडचणी आले. हा उद्योग कुठं तर सुधारावा म्हणून मी कालपासून नाही, काल 21 तारीख रविवारपासून मी हे आंदोलन करत आहे. बरं, अडचणीत आलेला साखर उद्योग हा वाचला पाहिजे यासाठी माणिक पाटील सुयेकर या ठिकाणी आंदोलनाला अन्नत्याग या आंदोलनाला बसलेले आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे. त्या अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडले जावावेत आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आठवड्याभरात या साखर कारखानदारांच्या ज्या काय मागण्या आहेत किंवा माणिक पाटील सुयेकर साहेबांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी व्यापक बैठक सर्व साखर कारखान्याचे पदाधिकारी, चेअरमन आणि शेतकरी यांची घ्यावी अशी त्यांनी या निमित्तानं मागणी केलेली आहे. साहेब, तुमचा आज दुसरा दिवस आहे. नेमकी आंदोलनाची सुरुवात आणि शेवट कशा पद्धतीचा होतो आहे? तुमचं हे दिनचर्या जी कशी आहे ती प्रेक्षकांना जास्त उत्सुकता आहे या संदर्भात. आता काल सकाळपासून मी चालू केलं आहे. कान्नाचा एकही कण घेणार नाही आणि जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत या प्रश्नासाठी मी लढणार आहे. कारण हा प्रश्न, बरेच प्रश्न असे असतात की सुटणारे नसतात. तर थोडंसं सकारात्मक भूमिका ठेवली, इच्छाशक्ती जर शासनाची जर यात वापरली तर हा प्रश्न निश्चितपणे मिटणार आहे. आणि दरवर्षीचा जो संघर्ष आहे शेतकरी
आणि साखर कारखाना हा कायमचा मिटेल. एक जे आमच्या पूर्वीच्या पिढीनं ही कारखानदारी उभा केलेली आहे. अच्छा. म्हणजे अगदी सायकली नव्हत्या. बरं. 50-60 वर्षी म्हणजे फार अवघड होतं. आता जे साधे त्यावेळेला हे शेअर्स गोळा करून सभासदांचे पैसे गोळा करून ही जी कारखानदारी उभा केली आहे आणि ती टिकली पाहिजे. हा ज्या कोल्हापूर परिसराचा जो किंवा राज्यात आपला जो सहकाराचा वारसा आहे तो टिकला पाहिजे. अच्छा. जर अशाच पद्धतीने जर मोडीत जायला आलं बरं. तर उद्योगाचं कुठंतरी केंद्रीकरण होईल. बरं. विकेंद्रीकरण आहे ते टिकावं असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच आता या ठिकाणी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त दिसतोय. प्रशासनातली काही प्रतिनिधी किंवा तहसीलदार कलेक्टर यांचे काही प्रतिनिधी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेत का या आजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत? यासाठी निश्चितपणे माननीय जिल्हाधिकारी यांनी इथे येणे आवश्यक आहे. त्यांनी शासनाला अहवाल दिला पाहिजे. आज आम्ही त्यांची वाट बघतो. अच्छा. नाहीतर आम्हाला त्यांचा निषेध करावा लागेल. नक्कीच आज माणिक पाटील चोयकर यांचा अन्नत्यागचा हा दुसरा दिवस आहे, परंतु पोलीस प्रशासनातला बंदोबस्त सोडला तर प्रशासनातला एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. हे निषेधार्थ आहे. आज त्यांची आम्ही दिवसभर वाट पाहतोय. जर ते आज संध्याकाळपर्यंत येतं सायंकाळपर्यंत येऊन आमच्या प्रश्नांची उकल करून ते सरकारपर्यंत पोहोचवणार नसतील तर त्यांचा निषेध आम्ही सर्व शेतकरी बांधव करणार असा त्यांनी या ठिकाणी विनंतीवजा इशारा दिलेला आहे. नक्कीच महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील साखर कारखाने वाचले पाहिजेत, ऊर्जित अवस्था त्यांची वाढली पाहिजे. यासाठी अन्नत्यागाचं आंदोलन स्वीकारणारे माणिक पाटील चोयकर यांचा प्रश्न लवकरात लवकर सरकारनं मार्गी लावावा अशी हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांची मागणी आज कोल्हापुरातून होते.